राम मंदिर दान चोरी विरोधामध्ये ठाकरेंनी एल्गार पुकारलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर रामरक्षा आंदोलन करणार आहे। दादरमधील हनुमान मंदिरामध्ये ठाकरे महाआरती करणार आहेत। राज ठाकरेंसह हिंदूंनी सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। रामभक्त हिंदूंनी भाजपला जाब विचारावा असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। अब हिंदू माफ नहीं करेगा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून केलेलं आहे। जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन अब हिंदू माफ नहीं करेगा उनको। जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोर तमाम हिंदूंना ज्यांना असं वाटतंय की भाजपच्या कालखंडामध्ये हिंदुत्व धोक्यात आले म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। पक्ष वगैरे न बघता जे राम भक्त असतील, जे हिंदू आहेत, ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये पण जाब विचारायचं वाटतोय, ते सगळेजण तिकडे 4च्या सुमारास जमतील। मी स्वतः तिकडे जाणार आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि मी तर म्हणेन केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम रामभक्त असतील। ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर ह्याच्यामध्ये येऊ शकतील। त्यांनी यावं आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो। काँग्रेसच्या मांडीवर बसताना यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? आपला धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला ज्यावेळी बांधला त्यावेळी हिंदुत्व कुठे गेलं होतं? आता याचं कारण काय तर आपल्याकडची सगळी मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत। त्यांचा असलेला लोकांबरोबरचा संवाद, लोकांबरोबर जुळलेली नाळ, याच्यामुळं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणजेच धनुष्यबाणाची शिवसेना पुढे जाते हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी कदाचित पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार, स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर राहून पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतात।